इतिहासाची साधनं या प्रकरणाच्या दुसऱ्या भागाला आज आपण सुरुवात करत आहोत। या पूर्वीच्या भागामध्ये आपण इतिहासाच्या साधनांचे मुख्य प्रकार अभ्यासले आणि त्यामध्ये लिखित साधनांमध्ये दोन घटकांचा महत्त्वपूर्ण अभ्यास केला। आता त्यामध्ये वृत्तपत्र हा एक पहिला महत्त्वाचा घटक होता आणि दुसरं टपाल तिकिटे। टपाल तिकिटे वृत्तपत्रांचा अभ्यास लिखित साधनांच्या माध्यमातून केला। आता आपल्याला आधुनिक काळातील जी इतिहासाची साधनं आहे त्यातल्या 3 प्रकारच्या साधनांचा या भागामध्ये अभ्यास करायचा आहे। आधुनिक काळातलं दुसरं महत्त्वाचं साधन म्हणजे भौतिक साधने। मग आता परत प्रश्न येतो, कोणकोणती भौतिक साधने आहेत? आपल्या समोर या भौतिक साधनांचं संकल्प चित्र दिलेलं आहे। या भौतिक साधनांमध्ये बघा आपल्याला दिलेली ही एकूण 9 साधनं या ठिकाणी दिसत आहेत। पहिलं साधन आहे प्रार्थना स्थळे। मग प्रार्थना स्थळामध्ये मंदिरं येतात, चर्च येतात, गुरुद्वारा येतात, मस्जिदी येतात, या पद्धतीनं प्रार्थना स्थळ। त्याच्यानंतर दैनंदिन वापरातल्या वस्तू, अगदी टाचणीपासून तर मोठमोठ्या वस्तूंपर्यंतच्या सर्व वस्तूंचा समावेश या दैनंदिन वापरातल्या वस्तूंमध्ये येतो। त्यानंतर तिसरं साधन आहे राजमुद्रा। चौथं आहे आधुनिक स्थापत्य। आपण मध्ययुगीन आणि प्राचीन इतिहासाचा अभ्यास करताना जी मंदिरं असतात, प्राचीन काळातल्या ऐतिहासिक वास्तू असतात त्या बघितल्या, पण आधुनिक स्थापत्य जसं बघा की आपण म्हणतो जगातली सर्वात उंच इमारत कोणती, तर बुर्ज खलिफा ही जगातली सर्वात उंच इमारत, ते आधुनिक स्थापत्य आहे। त्याच्यानंतर पेहराव। आता आपला पेहराव या आधुनिक कालखंडात पूर्ण बदलून गेलाय। पूर्वीचे पेहराव कसे होते? मग आता पारंपरिक पेहराव जर आपण विचार केला, जसं महाराष्ट्रामध्ये नऊवारी साडी आहे किंवा महाराष्ट्रातले लोक प्रामुख्याने पांढरे शुभ्र धोतर, टोपी किंवा पायजामा यासारखे पेहराव आपल्याला महाराष्ट्रात दिसतात। असेच पारंपरिक पेहराव प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला दिसतात। पण आधुनिक कालखंडामधले पेहराव जसं आता तुम्हाला तर जसं जीन्सची पॅन्ट वगैरे, टॉप वगैरे या अनुषंगाने तुम्ही विचार करता, हे पेहराव सुद्धा भौतिक साधन आहे। त्याच्यानंतर वस्तू संग्रहालय। वस्तूंची संग्रहालय ही संकल्पना आपल्याला पुढे बघायची आहे, ही सुद्धा भौतिक साधनं आहेत। नंतर अलंकार। अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्याला फारसे अलंकार घालायला आवडत नाही, परंतु जे आधुनिक काळातले विविध अलंकार आहेत ते अलंकार सुद्धा या भौतिक साधनांमध्ये मोडतात। आणि त्याचबरोबर नाणी। तर ही सर्व भौतिक साधनं आहेत। कोणती भौतिक साधनं? प्रार्थना स्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, आधुनिक स्थापत्य, पेहराव आणि वस्तू संग्रहालय, अलंकार आणि नाणी। म्हणजे आता भौतिक साधने कोणकोणती ही आपल्या लक्षात आली असेल। आता या भौतिक साधनांमध्ये आपल्याला फक्त 2 साधनांचा थोडक्यात विचार करायचा आहे। मग आता त्या भौतिक साधनांमध्ये नाणी आणि वस्तू संग्रहालय या 2 घटकांचा आपल्याला यावर्षी अभ्यास करायचा आहे। मग आता या भौतिक साधनांमधलं नाण्याबद्दलची माहिती आपल्याला बघायची आहे। आता म्हणजे तुम्हाला आता सांगायला, अलीकडच्या कालखंडामध्ये आपण बघतो की आपल्याजवळ जी नाणी आहेत ती शक्यतो 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये अशीच नाणी सध्या या मितीला तरी आपल्याजवळ उपलब्ध आहे। पण आमच्या बालपणी म्हणजे उदाहरणार्थ 1980च्या कालखंडामधली गोष्ट सांगतो तुम्हाला। आमच्या त्या कालखंडामध्ये 1 पैसा, 2 पैसे, त्याच्यानंतर 5 पैसे,
10 पैसे, 20 पैसे, 25 पैसे, 50 पैसे अशी पण नाणी होती. तुम्हाला गंमत वाटेल, मी जर असं म्हटलं की आमच्या बालपणी 5 पैशाला आम्हाला गारीगार मिळायचं, ज्याला तुम्ही आईस कॅन्डी म्हणतात ना, जी अलीकडच्या कालखंडामध्ये 2 ते 3 रुपयाला मिळते. भारी घेतल्या तर त्या महाग आहेत, पण आम्हाला 5 पैशाला ती मिळायची. अर्थात आताच्या काळामध्ये पैशांचं मूल्य हे घटत गेल्यामुळं ही सगळी नाणी सुद्धा काय होत गेली, बाद होत गेली. मग आता नाणी हे भौतिक साधन कसं? आता सर्वात महत्वाची गोष्ट, आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर नाणी आणि नोटा ही इतिहासाची महत्वाची भौतिक साधनं आहेत. नाण्यांमुळे, नोटांमुळे आपल्याला तत्कालीन इतिहास अनुभवता येतो. आता कसा इतिहास अनुभवता येतो? बघा, जी नाणी पाडली जातात ना, त्या नाण्यांचे आकार, त्या नाण्यांचे धातू, त्या नाण्याची रचना, वेगवेगळ्या प्रकारच्या रचना असतात नाण्यांच्या. त्याच पद्धतीनं त्या नाण्यांवरती छापलेला जो मजकूर असतो, तो मजकूर आपल्याला त्या काळातील इतिहास त्याच्यातून आपल्याला अनुभवता येत असतो. म्हणून नाणी आणि नोटा. आता नोटा जरी बघितल्या, आपल्याकडे एक ढोबळ मानाने सद्य स्थितीमध्ये कोणत्या नोटा अवेलेबल आहे? आता 1 रुपया 2 रुपयाच्या नोटाच राहिल्या नाही. 5 रुपयाची नोट शक्यतो अलीकडे दिसत नाही. मग आता नोटांमध्ये 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये, 50 रुपये आणि 500 रुपये सध्या या मितीला या नोटा आहेत. तुम्ही जर या नोटा बघितल्या आणि ही त्या काळातली, या काळातली ही जर नाणी जर बघितली, तर त्या नोटांवरती जो छापलेला मजकूर आहे, त्या मजकुरावरून आपल्याला इतिहास अनुभवता येतो. मग जरा तुम्ही आता हा पाठ संपल्यानंतर जरा वेगवेगळ्या नोटा चाळून पहा, त्याला जरा बारकाव्यानं बघा. त्या नोटेवरती असणारा जो ऐतिहासिक मजकूर आहे, त्या मजकुरावरून तुम्हाला इतिहास अनुभवता येईल. नाण्यांवरती सुद्धा तुम्हाला काही नाण्यांवरती नेत्यांची चित्र दिसतील, काही नाण्यांवरती पशु पक्ष्यांची चित्र अनुभवायला मिळतील, काही नाण्यांवरती ऐतिहासिक घटनांच्या नोंदी सुद्धा तुम्हाला तिथे बघावयास मिळतील. म्हणून नाणी आणि नोटा हे इतिहासाचं महत्वपूर्ण भौतिक साधन आहे. मग आता प्रश्न असा येतो, आपल्या ज्या नोटा आहेत, या नोटा कुठे छापल्या जातात? तर नोटा छापण्याचं काम ही कोण करतं? तर भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ज्याला भारतीय रिझर्व्ह बँक असं म्हणतो किंवा त्याला RBI. आता हे संक्षिप्त रूप आहे. RBIचं हे संक्षिप्त रूप आहे, म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकचं हे संक्षिप्त रूप आहे. संक्षिप्त रूप आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतातली महत्वपूर्ण अशी संस्था आहे जी नोटा छापण्याचं काम करते. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तर माहीतच आहे, आपण नाशिकची मंडळी ना, तर आपल्या नाशिकलाच, नाशिक रोड जवळ करन्सी नोट प्रेस आहे. या नोट प्रेस मध्ये प्रामुख्याने या नोटा छापल्या जातात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही नोटा छापण्याचं काम करते आणि तिचं हेडक्वार्टर म्हणजे मुख्यालय हे मुंबईमध्ये आहे. आता नाण्यांमुळे किंवा नोटांमुळे आपल्याला तत्कालीन इतिहास कसा कळतो, हा अनुभव आपण या घटकामध्ये घेतलेला आहे. म्हणून भौतिक साधनांमध्ये नाणी या घटकाचा आपण पहिल्यांदा अभ्यास केला. आता दुसरा महत्वाचा घटक सांगितलाय तो म्हणजे वस्तू संग्रहालय. वस्तू संग्रहालय. आता वस्तू संग्रहालयामध्ये प्रश्न असा येतो, सर नेमक्या कोणकोणत्या वस्तू प्रामुख्याने या वस्तू संग्रहालयामध्ये येतात? तर वस्तू संग्रहालयामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो. म्हणजे उदाहरणार्थ विविध वस्तू, त्याचबरोबर हत्यार, अवजार, त्याचबरोबर ग्रंथ म्हणजे वस्तूमध्ये हत्यार, अवजार, ग्रंथ, त्याचबरोबर प्रामुख्याने विविध शिल्प यांचा सुद्धा यामध्ये समावेश होतो. मग आता त्या
दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, वस्तूंचा विचार केला, जसं आहे तर आता तुम्हाला अगोदरही सांगितलं, वस्तू, हत्यारं, ग्रंथ, शिल्प यांचं कलात्मकतेनं मांडलेलं कायमस्वरूपी प्रदर्शन म्हणजे वस्तू संग्रहालय. मग आता अशा ज्या आधुनिक काळातल्या ज्या विविध वस्तू आहेत किंवा हत्यारं आहेत किंवा ग्रंथ आहेत किंवा शिल्प आहेत यांचं कलात्मकतेनं मांडलेलं प्रदर्शन, त्याला वस्तू संग्रहालय असं म्हणतात. आता कलात्मकतेनं प्रदर्शन मांडायचं म्हणजे तेवढी जागा पाहिजे, तो कलात्मकतेचा दृष्टिकोन पण आपल्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. अशी संग्रहालय आहेत. संग्रहालयांचे प्रकार सुद्धा भरपूर आहेत. जसं ऐतिहासिक संग्रहालय आहेत, त्याचबरोबर सांस्कृतिक संग्रहालय सुद्धा प्रामुख्याने आहेत, शिल्प संग्रहालय सुद्धा प्रामुख्याने आहेत, ग्रंथ संग्रहालय सुद्धा प्रामुख्याने आहेत. आपण एक बघा, मागे जुरासिक पार्क नावाचा एक चित्रपट बघितला होता. त्या जुरासिक पार्क चित्रपटामध्ये जे डायनोसॉर होते, त्या डायनोसॉर त्यांचे जे अवशेष होते त्यांचं एक संग्रहालय प्रामुख्याने होतं. आता या संग्रहालयाचा अभ्यास करताना यावर्षी आपण लक्ष देतोय, पण एक गोष्ट लक्षात घ्या, पुढच्या वर्षी आपल्याला जगातल्या, भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या काही प्रमुख वस्तू संग्रहालयांचा अभ्यास करायचा आहे 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये. त्यामुळं संग्रहालय ही संकल्पना नीट लक्षात घ्या. कशाला म्हटलंय संग्रहालय आपण? वस्तू संग्रहालय की वस्तू, हत्यारं, अवजारं, शिल्प यांचं कलात्मकतेनं मांडलेलं कायमस्वरूपीचं प्रदर्शन म्हणजे वस्तू संग्रहालय. मग ही जी वस्तू संग्रहालय असतात, या वस्तू संग्रहालयामध्ये यातले कुठलेही घटक असतील तर ते घटक प्रामुख्याने आपल्याला तत्कालीन इतिहास सांगत असतात. म्हणजे इतिहास लेखनासाठी आपल्याला या वस्तू संग्रहालयांचा खूप फायदा होत असतो. थोडंसं उदाहरण जर बघायचं झालं आपल्या नाशिकच्या दृष्टिकोनातून तर बघा, नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला जात असताना एक अंजनेरी नावाचं ठिकाण आहे. हनुमानाचं जन्मस्थळ म्हणजे अंजनेरी. या अंजनेरी जवळ एक नाणे संशोधन केंद्र आहे आणि या नाणे संशोधन केंद्रामध्ये तुम्हाला भारतातली, जगातली विविध प्रकारची नाणी, अगदी अलीकडच्या कालखंडापर्यंतची नाणी तिथे तुम्हाला बघावयास मिळेल. आपल्याला आपला ऐतिहासिक वारसा बघताना खरोखर खूप आनंद होतो. म्हणजे मी कधी कधी उदाहरणार्थ तर असं म्हणतो किंवा मी पण इतिहास ऐकला. शिवाजी महाराजांचा इतिहास तर सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यास करना त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या काळातलं ते होण नावाचं नाणं होतं. ते होण नावाचं नाणं म्हणतात की ते सोन्याचं नाणं होतं, सोन्याचं नाणं होतं. पण ते नाणं तर काही आपल्याला आतापर्यंत कधी बघायला मिळालं नाही. साहजिकच आपल्याला वाटतं अरे कसं असेल ते होण नाणं. तर तुम्हाला जर आवड असेल, कधी त्र्यंबकेश्वरला गेला तर अंजनेरीला थांबा आणि त्या नाणे संशोधन केंद्रामध्ये विविध नाणी नक्की अनुभवा. आपला विषय या ठिकाणी महत्वाचा संग्रहालयाचाच आहे. प्रत्येक राज्याची खास अशी स्वतःची संग्रहालय असतात, ज्या संग्रहालयामध्ये त्या राज्याचा ऐतिहासिक वारसा त्या वस्तूंच्या रूपामध्ये आपल्याला बघावयास मिळतो. मग आता आपल्या महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्राचं सुद्धा एक वस्तू संग्रहालय आहे. ते संग्रहालय कुठे आहे तर ते संग्रहालय आहे मुंबईला. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे आपल्या महाराष्ट्र राज्याचं वस्तू संग्रहालय आहे आणि ते मुंबई या ठिकाणी आहे. आता दुसरा प्रकार आपण जो अभ्यास म्हणजे दुसरा महत्वाचा भाग जो आपण या ठिकाणी बघत होतो की नोटा छापण्याचं काम कोण करतं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. तर ह्या नोटा छापण्याचं काम जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते, या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं सुद्धा म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचं संग्रहालय सुद्धा आपली शिक्षणाची जी मंडळी आहे, पुणे विद्येचं माहेरघर या ठिकाणी आहे. आता एक लक्षात घ्या, या गोष्टी लक्षात ठेवणं
हा आपल्या जनरल नॉलेजचा, सामान्य ज्ञानाचा एक खूप महत्वपूर्ण भाग आहे. RBIचं मुख्यालय कुठे आहे तर मुंबईला आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग इथं आपण बघतोय की भारतीय रिझर्व्ह बँकेचं संग्रहालय कुठे आहे तर ते पुणे या ठिकाणी आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला रिझर्व्ह बँकेच्या अनुषंगाने, आता नोटा छापण्याचं काम कोण करतंय, रिझर्व्ह बँक करते, तर ह्या रिझर्व्ह बँकेचं संग्रहालय कुठे आहे, पुण्याला आहे. मग साहजिकच विचार पडेल, सर म्हणजे इथे तुम्हाला आपल्याला अनेक आपल्या भारतात आतापर्यंत छापल्या गेलेल्या ज्या नोटा आहेत त्या नोटा आपल्याला कुठे बघावयास मिळतील तर या संग्रहालयात बघावयास मिळतील. नक्कीच तुम्हाला वेळ मिळाला तर खरोखर बघण्याची आवश्यकता आहे. मग जसं ही जी माहिती सांगितली, इथे या दोन घटकांची माहिती सांगितली की प्रत्येक राज्याची खास अशी स्वतंत्र संग्रहालय असतात. त्या संग्रहालयामध्ये ज्या विविध प्रकारच्या वस्तू असतील, हत्यारं असतील, ग्रंथ असतील, शिल्प असतील किंवा इतर वेगवेगळे घटक असतील, त्यांची संग्रहालय जशी असतात तशी लोक आपल्या छंदातून सुद्धा खाजगी संग्रहालय उभी करत असतात. ही जी खाजगी संग्रहालय असतात ही छंदातून उभी होतात. याच्या अगोदर जसं उदाहरण तुम्हाला सांगितलंय, लिखित साधनांचा अभ्यास करत असताना जाल कुपर यांना टपाल तिकीट गोळा करण्याचा छंद होता आणि या छंदाला त्यांनी पुढे भविष्यामध्ये शास्त्रीय स्वरूप दिलं आणि या छंदातून जाल कुपर हे प्रामुख्याने आपल्या देशामधले पहिले खूप मोठे टपाल तिकिटांचे संग्राहक बनलेले आपल्याला दिसून येतो. म्हणजे भारतामध्ये टपाल ब्युरोची जी स्थापना झाली तिच्यामध्ये त्यांचा हा खाजगी छंदातला भाग सुद्धा खूप महत्वपूर्ण होता. आता खाजगी छंदामध्ये आपल्याला निरनिराळ्या वस्तू संग्रहित करण्याची आवड असते. त्याच्यात अनेक गोष्टी असू शकतात. म्हणजे जसं काही विद्यार्थ्यांना नाही का टपाल तिकीट गोळा करण्याचा छंद असतो, जसा जाल कुपर यांना होता तशी टपाल तिकीट गोळा करण्याचा छंद असतो. काही विद्यार्थ्यांना टपाल तिकिटाच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचा छंद सुद्धा प्रामुख्याने असतो. संग्रहालयाचा जर विचार करायला गेला, मी खाजगी संग्रहालय काही मोठमोठ्या कंपन्यांची सुद्धा असतात. मागे मी टेलिव्हिजनवरती एक कार्यक्रम बघितला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये काय बघितलं होतं तर जगभरातले सुरुवातीपासून तर अत्याधुनिक काळापर्यंतचे वेगवेगळे ट्रॅक्टर मला बघायला मिळाले. म्हणजे सुरुवातीचे ट्रॅक्टर नाही का, जशा आगबोटी वगैरे होत्या त्याच्या धुराड्यातून धूर निघायचा, कोळशावर चालणाऱ्या वगैरे, त्या टाईपच्या ट्रॅक्टर पासून तर अत्याधुनिक ट्रॅक्टर पर्यंतचे ट्रॅक्टर बघायला जेव्हा मिळाले तेव्हा माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नाही की खरोखर मनुष्यानं तंत्रज्ञानामध्ये कशा कशा पद्धतीनं बदल केला. मग म्हणून तर ही गोष्ट महत्वाची आहे ना. असं म्हणतात की ज्यांनी विमानाचा शोध लावला, राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला, त्यांनी सुरुवातीला जे विमान बनवलं ते विमान जर बघितलं आणि आत्ताच्या काळामधली महाकाय अशी बोईंग विमानं जर बघितली तर आपल्या आश्चर्याला पारावार राहत नाही. काळाच्या ओघात तंत्रज्ञान बदलत जातं, शोध लागत जातात आणि मग त्या वस्तूंमध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतात. पण शेवटी हा जो इतिहास असतो, मूळ इतिहास असतो, तोच इतिहास आपल्याला पुढच्या प्रगतीसाठी कामा येत असतो. असे अनेक खाजगी संग्रहालय आहेत. जसं ट्रॅक्टरचं उदाहरण तुम्हाला दिलं, आपली वैयक्तिक सुद्धा अशी संग्रहालय असू शकतात. यातच अजून एक दुसरं उदाहरण सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप अभ्यास केलेलं व्यक्तिमत्व, त्यांच्या प्रत्यक्ष स्थळांना भेटी देऊन ज्यांनी पुस्तक लिहिलं, राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरे. या बाबासाहेब पुरंदरेंनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या काळातल्या अनेक वस्तूंचा संग्रह बनवलेला आहे आणि त्यांचं संग्रहालय काढलेलं आहे. अशी खाजगी संग्रहालय असतात. मग आता या दृष्टिकोनातून या संग्रहालयाचं काय महत्व आहे? इतिहासासाठी संग्रहालयाचं महत्व म्हणजे सांगितलंय मी तुम्हाला की ऐतिहासिक दृष्टिकोनातून त्या वस्तू संग्रहालयामध्ये ज्या मांडलेल्या विविध भौतिक साधनं असतात, त्या भौतिक साधनांवरून आपल्याला तत्कालीन
असणारा इतिहास हा अनुभवता येत असतो. आता महत्वाचा भाग काय आहे, आपण नववीचा अभ्यास करताना आपण फक्त 1900 म्हणजे स्वातंत्र्यानंतर 1961 ते 2000 या काळातलाच अभ्यास करतोय. म्हणून या आधुनिक साधनांचं महत्व या ठिकाणी आपण लक्षात घेणार आहोत. इतिहासाच्या 2 साधनांचा विचार केल्यानंतर तिसरं जे साधन आहे ते म्हणजे मौखिक साधने. आता मौखिक साधन कशाला म्हणतात? जे साहित्य पिढ्यानपिढ्या मौखिक परंपरेनं जतन केलं जातं, जे साहित्य पिढ्यानपिढ्या मौखिक परंपरेनं जतन केलं जातं, अशा साहित्याला मौखिक साधनं असे म्हणतात. आता मौखिक साहित्य हे पूर्वीच्या पिढ्यांपासून पुढच्या येणाऱ्या पिढ्यांकडे असतं. म्हणजे या साधनांचा जो कर्ता असतो, हे साहित्य निर्माण करणारा जो व्यक्ती असतो तो अज्ञात असतो. हा मग हे जे साहित्य पुढे येतं ते पुढे आल्यानंतर मग ते लिखित स्वरूपात सुद्धा होतं, हा भाग वेगळा. मग आता कोणती मौखिक साधनं आहेत? आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये असणाऱ्या आपल्याला मौखिक साधनांचा आता विचार करायचा आहे. मग या मौखिक साधनांमध्ये तुम्हाला हे 6 घटक इथं दिलेले आहेत. लोककथा, लोकगीत, म्हणी, ओव्या, पोवाडे, भजने ही आपली मौखिक साधनं आहे. लोककथा, लोकगीत, म्हणी, ओव्या, पोवाडे आणि भजन ही सर्व मौखिक साधनं आहेत. अगदी लग्नाची जी गाणी असतात ना, ती कशी आहे, परंपरेनं चालत आलेली आहे. ती लग्नाची गाणी सुद्धा या मौखिक साधनांमध्येच मोडते. म्हणजे गमतीनं उदाहरण सांगायचं झालं तर ती जात्यावरची हळद दळताना गाणं म्हणतात ना स्त्रिया आपल्याकडे, मांडवाच्या दारी ग सईबाई ग बाई, हळद लागली 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 लागली, भाऊ माझा मोठा ग सईबाई ग बाई, जसा नारळाचा गोटा बाई गोटा ग गोटा बाई गोटा. ही लग्नाची गाणी सुद्धा मौखिक साधनच आहे. थोडस तुम्हाला विरंगुळा मिळावा म्हणून मी हे उदाहरण जाणीवपूर्वक मांडलं. तर ही सगळी मौखिक साधनं आहेत. आता या मौखिक साधनांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर बघा, संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ होती, या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, त्याचबरोबर शाहीर अमर शेख यांनी त्या काळात जे पोवाडे रचले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये, ते जे पोवाडे रचले ते पोवाडे सुद्धा या मौखिक साधनांमध्ये समाविष्ट होतात. मग आता मौखिक साधनांचा जर विचार केला तत्कालीन परिस्थितीमध्ये तर बघा की जसं म्हणजे साहित्यामधून सुद्धा इतिहास कसा कळतो, तत्कालीन इतिहास कसा कळतो, त्याचं एक उदाहरण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे. उदाहरण कोणतं दिलेलं आहे? आपले नाशिकचेच प्रसिद्ध साहित्यिक अर्थात ते महाराष्ट्र भूषण असलेले वि.वा. शिरवाडकर यांची आव्हान नावाची कविता आहे. ही आव्हान नावाची कविता त्यावेळेस म्हणजे 1962 साली भारत आणि चीनचं जे युद्ध झालं त्या युद्धावर आधारित असणारी आवाहन नावाची कविता त्यांनी लिहिली. ज्या कवितेमध्ये बर्फाचे तट पेटून उठले, सदन शिवाचे कोसळते, रक्त आपल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर कोसळते, अशी एक ती कविता दिलेली आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये. म्हणजे त्या साहित्यामधून आपल्याला 1962च्या युद्धाची माहिती मिळते. अजून एक त्यांचंच उदाहरण पहा. जुन्या अभ्यासक्रमामध्ये 10वीला एक कविता होती कोलंबसचे गर्वगीत नावाची. कोलंबस कोण? ख्रिस्तोफर कोलंबस कोण? ज्याने अमेरिकेचा शोध लावला. तर हा कोलंबस त्याच्यावरती एक कविता लिहिलेली आहे
शिरवाडकरांनीच ती कविता, हजार जिव्हा तुझ्या गरजू दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा डळमळू दे तारे, विराट वादळ हेल काऊ दे, पर्वत पाण्याचे ढळू दे दिशा कोण सारे. म्हणजे ख्रिस्तोफर कोलंबस जेव्हा नव्या जगाचा शोध घ्यायला निघाला तेव्हा त्यावेळेस समुद्राची स्थिती कशी होती, त्याने किती भयानक संकटांना तोंड दिलं, ते प्रतिबिंब त्या काव्यातून आपल्याला बघावयास मिळतं. थोडक्यात काय, साहित्यामधून सुद्धा आपल्याला तत्कालीन इतिहास अनुभवता येत असतो. मौखिक साधनांमध्ये या साधनांचा आपण विचार केला. त्याचबरोबर लोकशाहीर अमर शेख लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि त्याचबरोबर शाहीर अमर शेख यांनी त्या काळामध्ये जे पोवाडे तयार केले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवरती, त्या पोवाड्यांमधून आपल्याला तत्कालीन महाराष्ट्राचा इतिहास कळतो. ही झाली मौखिक साधनं. आता दृकश्राव्य साधनं. आता दृकश्राव्य साधनांमध्ये या 3 घटकांचा समावेश होतो. मग पहिला आहे दूरदर्शन, दुसरा आहे चित्रपट आणि तिसरा आहे आंतरजाल, त्याला आपण इंटरनेट म्हणतो. ही आहेत दृकश्राव्य साधनं. बघा, आधुनिक काळामध्ये म्हणजे आधुनिक इतिहास लेखनासाठी आपल्याला ही साधनं सर्वात जास्त महत्वपूर्ण आहे. ही साधनं कशी आहेत? कारण या साधनांमुळे आपल्याला ते दृश्य प्रत्यक्ष बघता येतं आणि ऐकता पण येतं. दृक म्हणजे पाहता पण येतं, श्राव्य म्हणजे ऐकता पण येतं. बरोबर आहे की नाही? चित्र असेल तर ते फक्त दृक साधन झालं, श्राव्य म्हणजे ऐकता येतं, रेडिओ हे श्राव्य साधन झालं. परंतु जिथे पाहता पण येतं आणि ऐकता पण येतं, अशी ही आधुनिक काळातली 3 महत्वपूर्ण साधनं आहेत. बरोबर आहे की नाही? आता या कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्या शाळा बंद आहे आणि आपल्या शाळा बंद असल्यामुळे आता आपण एकमेकांशी कसा संपर्क करतोय? आपण संपर्क करतोय त्यातलं सगळ्यात महत्वाचं साधन म्हणजे ठीक आहे मोबाईल झाला. या मोबाईलच्या माध्यमातून युट्यूब मधून आपण प्रामुख्याने एकमेकांशी संपर्क साधतोय. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर याच्यासाठी मग आंतरजालचा सर्वात जास्त आपल्याला वापर करावा लागतोय. म्हणजे आपण जरी शरीरानं दूर असलो परंतु या साधनांमुळं आपली गरज सध्या भागताना दिसून येत आहे. मग आता सर्वात महत्वाची ही जी दृकश्राव्य साधनं आहेत, या दृकश्राव्य साधनाचं इतिहासाच्या अभ्यासात, इतिहास लेखनासाठी खूप महत्वपूर्ण योगदान आहे. मग जरा याचा इतिहास बघूया. या दृकश्राव्य साधनांमध्ये असणारी ही जी 3 साधनं आहेत, या 3 साधनांच्या दृष्टिकोनातून हा एक इतिहास महत्वपूर्ण आहे. मग तो इतिहास काय आहे? तर FTII. FTI हे संक्षिप्त रूपे ही एक महत्वपूर्ण संस्था आहे दृकश्राव्य साधनांमधली, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. FTII म्हणजे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. तर लोक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आपल्या भारत सरकारनं 1960 साली या संस्थेची स्थापना केली. लोक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आता ही संस्था म्हणजे थोडक्यात काय, लोकांमध्ये प्रबोधन घडवून आणायचे, लोकांना महत्वपूर्ण माहिती द्यायची, त्यासाठी या संस्थेची निर्मिती झाली. पण त्याचबरोबर आज आपण बघतो की चित्रपट क्षेत्र हे अतिशय महत्वपूर्ण असं क्षेत्र आहे. तर या चित्रपटासाठी आवश्यक असणारं जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण देण्याचं काम सुद्धा ही FTII करते. म्हणजे काही विद्यार्थ्यांना जर वाटत असेल की मला टेलिव्हिजनवरती ऍक्टर व्हायचंय, मला तंत्र त्यातलं आत्मसात करायचंय, मला वेगवेगळ्या चित्रपटातल्या क्षेत्रामध्ये काम करायचंय, तर त्याकरता तुम्हाला जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर ही एक महत्वपूर्ण संस्था आहे FTII. म्हणजे टेलिव्हिजन किंवा चित्रपटांशी संबंधित तुम्हाला आवश्यक असणारं प्रशिक्षण या संस्थेमध्ये मिळतं, जिची स्थापना 1960 साली झाली आणि तिचं मुख्यालय सुद्धा पुणे या ठिकाणी आहे. आता ही जी FTII ही जी संस्था आहे ही लोकशिक्षणाचं काम करते, चित्रपटांसाठी आवश्यक असणारं प्रशिक्षण पण आपल्याला देते आणि म्हणून ती दृकश्राव्य साधनांमध्ये चित्रपटांच्या दृष्टिकोनातून
त्याचबरोबर दूरदर्शनच्याही दृष्टिकोनातून महत्वपूर्ण संस्था आहे. आणि दृकश्राव्य साधनांच्या बाबतीमध्ये FTI नंतरची ही दुसरी महत्वपूर्ण संस्था इंडियन न्यूज रिव्ह्यू. या संस्थेला मराठीकरणामध्ये आपण भारत समीक्षा असंही म्हणता येतं. तर ही इंडियन न्यूज रिव्ह्यू नावाची संस्था प्रामुख्याने आपल्या देशामध्ये अनेक वृत्तपट तयार करते आणि अनुबोधपट तयार करते. अनुबोधपट म्हणजे डॉक्युमेंटरीज. आता वृत्तपटामध्ये प्रामुख्याने कशाचे वृत्तपट बनवले जातात? चित्रपट वेगळे आणि वृत्तपट वेगळे. तर वृत्तपटामध्ये राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, संस्कृती यासारखे जे वेगवेगळे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांवर आधारित वृत्तपट प्रामुख्याने तयार केले जातात. आणि मग या वृत्तपटांमुळे आपल्याला त्या काळातला इतिहास अभ्यासता येत असतो. मग हे जे वृत्तपट आहेत त्यांच्या बरोबरच अनुबोधपट. अनुबोधपटांमध्ये प्रामुख्याने काय असतं? तर अनुबोधपटामध्ये आपल्या भारतामधले जे थोर नेते असतात, समाजामध्ये ज्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे, अशा ज्या व्यक्ती असतात, अशा व्यक्तींच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरीज म्हणजे अनुबोधपट तयार केले जातात. त्याचबरोबर आपल्या देशातली जी महत्वपूर्ण स्थळं आहेत, मग ती धार्मिक स्थळं असतील, नैसर्गिक स्थळं असतील, असे जे महत्वाचे स्थळ आहेत त्यांचे पण अनुबोधपट तयार केले जातात. अर्थात त्याच्या मागे दृष्टिकोन काय असतो की आपल्या देशातल्या पर्यटनाला चालना मिळावी म्हणून असे अनुबोधपट तयार केले जातात. म्हणून या वृत्तपटांमुळे, अनुबोधपटांमुळे सुद्धा आपल्याला तत्कालीन म्हणजे या आधुनिक काळातला इतिहास कळतो. आता एक ढोबळमानानं आपण बघतो, चित्रपट क्षेत्र झालं किंवा हे इंटरनेट, दूरदर्शन झालं, हा सगळा आजच्या आधुनिक काळातला आविष्कार आहे. पुढच्या वर्षी आपल्याला याबद्दल अधिक सविस्तर माहिती बघायचीच आहे. म्हणजे दृकश्राव्य साधनांमध्ये वेगवेगळे चित्रपट असेल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून मिळणारी माहिती वगैरे असेल, त्याबद्दलची माहिती आपल्याला पुढे बघायचीच आहे. परंतु आधुनिक काळामध्ये ही महत्वाची साधनं आहेत, दृकश्राव्य साधनं, ज्यामध्ये हे वृत्तपट आणि अनुबोधपट पण महत्वाचे आहेत. म्हणजे दृकश्राव्य साधनांमध्ये चित्रपट, वृत्तपट, अनुबोधपट, कारण यांचं चित्रीकरण त्या स्थितीमध्ये झालेलं असतं आणि ते आपल्याला अनुभवायला मिळतं. एक उदाहरण म्हणून बघा की 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू दिल्लीला जेव्हा आपला भारताचा तिरंगा ध्वज फडकावत होते, आपलं पहिलं ध्वजवंदन जेव्हा चालू होतं, त्यावेळेसचा जो पट आहे, अनुबोधपट आहे, तो अनुबोधपट आज बघितल्यानंतर तत्कालीन स्थिती आपल्या लक्षात येते. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये असणारा त्या काळातला तो अनुबोधपट पाहताना आपल्याला त्यावेळेसची एकूण ऐतिहासिक स्थिती लक्षात येते. म्हणून या दोन महत्त्वपूर्ण संस्था आहेत, FTII आणि इंडियन न्यूज रिव्ह्यू, ज्या या लोकश्राव्य साधनांमध्ये महत्त्वपूर्ण दिसतात. आता शेवटचा मुद्दा या प्रकरणात आपल्याला बघायचा आहे की लेखन साधनांचं आपलं या सर्व प्रकारच्या साधनांचं जतन कसं करता येईल. इथपर्यंत आपण पहिल्या प्रकरणामध्ये आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा विचार केला. परंतु ही जी इतिहासाची साधनं आहेत त्या साधनांचं संवर्धन, जतन कसं केलं पाहिजे, त्याचा खात्रीशीर वापर आपण कसा केला पाहिजे याचा शेवट विचार करायला पाहिजे. बघा, आधुनिक कालखंडामध्ये जी आधुनिक दृकश्राव्य साधनं प्रामुख्याने येत आहेत आणि त्याच्यात सतत बदल होताना आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ बघा की आज इंटरनेटमुळे आपल्याला प्रचंड माहिती अनुभवायला मिळते. म्हणजे माहितीचा स्रोत प्रचंड आपल्या समोर उपलब्ध झालेला आहे. पण किती जरी माहितीचा स्रोत उपलब्ध झालेला असला तरी पण
ती माहिती तिची सत्यता तपासणं हे इतिहासकारासाठी सर्वात मोठं आव्हान आहे. म्हणून की उपलब्ध असणारी इंटरनेटवरची जी माहिती आहे त्या माहितीची सत्यता तपासून मगच आपण इतिहास लेखन केलं पाहिजे. मग आता एक या दृकश्राव्य साधनांचा जर विचार केला ना तर ही साधनं कशी कशी बदलत गेली बघा. म्हणजे सुरुवातीला या आधुनिक काळामध्ये पेजर नावाचं साधन आलं होतं. ते जितक्या वेगानं आलं, पेजर नावाचं साधन जितक्या वेगानं आलं तितक्या वेगानं ते लुप्तही झालं. नंतर सुरुवातीला आपल्या भारतामध्ये बघा ब्लॅक अँड व्हाईट फोन आले. ते फक्त इनकमिंग आणि आउटगोईंग याचं फक्त स्वरूप होतं. फार तर मेसेज वगैरे करता येत होता. पण अलीकडे मोबाईलमध्ये बघितलं आपण तर मोबाईलमध्ये अँड्रॉइड फोन आलेले ज्याच्याशी इंटरनेट कनेक्ट झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आता लँडलाईन फोन पण जवळजवळ बाद झालेले दिसून येतात. पेजर नावाचं जे साधन आलं होतं ते पण बाद झालेलं दिसून येतं. आणि मोबाईलमध्ये नवीन नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असणारी साधनं उपलब्ध होत आहेत. मग इथे महत्त्वाचा भाग काय लक्षात घ्यायचा आहे की जरी ही दृकश्राव्य साधनांमध्ये इंटरनेट सारखं प्रभावी साधन असेल पण त्यातली माहिती तिची सत्यता तपासून घेऊन नंतरच इतिहास लिहिला पाहिजे आणि त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. कारण इतिहास लेखनामध्ये ही साधनं फार महत्त्वपूर्ण आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपलं पहिलं प्रकरण इथे आता संपलेलं आहे. दुसऱ्या भागामध्ये हे पहिलं प्रकरण संपलंय. आता यानंतर तुम्हाला स्वाध्याय दिला जाईल. त्या स्वाध्यायाचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या आणि तो स्वाध्याय आपल्या वहीमध्ये नोंदवा आणि तो आपल्या नंतर जेव्हा शाळा भरेल आपली त्यावेळेस आपल्या शिक्षकांकडून तो तपासून घ्या. मित्रांनो, ठीक आहे. आता ही जी स्थिती आहे आपल्यासाठी थोडीशी दयनीय स्थिती आहे. आपला एकमेकांशी संपर्क होत नाहीये. आपण मोबाईलच्या माध्यमातून संपर्क करतोय परंतु सद्यस्थितीमध्ये आपण आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. नुसता बालिशपणा करून चालणार नाही. काय शाळा भरली नाही मग जाऊ द्या, करू नंतर अभ्यास. आपल्याला पुढच्या वर्षी 10वीत जायचे आणि 10वीतला पुढच्या वर्षीचा जो अभ्यासक्रम आहे तो सगळा या प्रकरणांवर डिपेंड आहे. म्हणजे ही प्रकरणं तुम्हाला नीट कळाली तर पुढच्या वर्षीचा इतिहास खूप छान कळणार आहे. म्हणून दुर्लक्ष करायचं नाही. तुमचे छंद नक्की जोपासा. आईबाबांनाही सहकार्य करा. आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही असेच आपण विद्यार्थी आहोत. त्या दृष्टिकोनातून स्वतःची काळजी घ्या. घराच्या बाहेर पडू नका. शासन आपल्याला जे सांगते, टेलिव्हिजनवरून जे आपण काही ऐकतोय त्याचं आपण अवलोकन केलं पाहिजे. आपल्या अभ्यासात सातत्यपूर्णता ठेवली पाहिजे. लवकरच, आता फार उशीर नाही करणार, आता लवकरच दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला मी या अभ्यासासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.